तामगाव उजळाईवाडी रस्ता अंशतः खुला, विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांना दिलासा, मात्र अवजड वाहनांना मनाई। तामगाव ते उजळाईवाडी हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असलेला प्रमुख मार्ग शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। करवीर उपविभागीय अधिकाऱ्यांनी 6 मे 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र तामगाव आणि उजळाईवाडी येथील स्थानिक नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परवानगीची मागणी केली होती। 1.5 महिन्याच्या अथक पाठपुराव्यानंतर उपविभागीय अधिकारी करवीर यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आहेत। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। या निर्णयामुळे शालेय विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांना मोठा दिलासा मिळालाय। आता केवळ दुचाकी, 3 चाकी आणि स्कूल बसना विशिष्ट वेळेत या रस्त्यावरून वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दुचाकी, शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या छोट्या 3 चाकी, स्कूल बस आणि अँब्युलन्सला नियंत्रित वाहतुकीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी हा रस्ता बंदच राहणार आहे। जड वाहनांची वाहतूक होणार नाही याची जबाबदारी तामगाव आणि उजळाईवाडी ग्रामपंचायतीने घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत। या रस्त्यासाठी महेश पिंपळे, माणिक जोंधळेकर, चंद्रशेखर मस्के, विश्वास तरटे, दीपक पावंडे, अमर गायकवाड, दादा सोमगदुम, डॉक्टर विक्रम कुळमोडे, ॲडव्होकेट भाईजान अन्सारी, विकी मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले। या व्यतिरिक्त विमानतळावर विमान टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान वाहतूक होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश ग्रामपंचायत आणि विमानतळ प्राधिकरणांना देण्यात आले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानपतन निर्देशक कोल्हापूर हवाई अड्ड्याला आवश्यक ते दिशानिर्देश आणि फलक लावण्याची सूचना देखील देण्यात आली आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।